नमस्कार. मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मस्त हिरव्यागार भाज्या येत आहे. खास करून मेथी तर खूप छान मस्त ताजी टवटवीत आणि हिरवीगार येत आहे. चला तर मेथीपासून आज आपण अगदी भन्नाट असा पदार्थ बनवणार आहे. त्यासाठी इथे बघा मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून किसून घेतले आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आता हे बटाटे घेतलेले आहेत एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदेसुद्धा उभे पातळ असे चिरून घ्यायचे आहेत. जसे कांदा भजीसाठी आपण कांदे चिरतो तसेच कांदे मी इथं चिरलेले आहेत. आता कांदेसुद्धा असे हाताने असे सुट्टे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक जुडी मेथी स्वच्छ धुवून आणि छान अशी बारीक कापून घेतली, ती सुद्धा या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. 5-6 बारीक चिरलेल्या मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या. आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे जिरे, ओवा, धणे पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तसेच लाल तिखटसुद्धा मी टाकलेलं आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता. लाल तिखटाऐवजी फक्त हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा एवढा आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर आज इथे आपण मेथीचे पकोडे किंवा मेथीचे भजे बनवत आहे. तर घेतलेले सगळे साहित्य आपल्याला छान असे मिक्स करायचे आहे, एकजीव करायचे आहे. तर मी हाताने छान सगळे साहित्य असे चुरून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी एवढं बेसन टाकून छान यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर परत 1 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. यामध्ये बसेल एवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. कारण मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही. आणि यामध्ये जर आपण जास्त पीठ वापरलं आणि पाण्याचा वापर केला तर हे भजे जे आहेत ते अजिबात कुरकुरीत बनणार नाहीत. त्यामुळे बघा मी अजिबात एक थेंबही पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे. मध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. तर बघा मस्त छान आपलं हे भज्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. चला तर लगेचच आपण याचे भजे तळून घेऊया. त्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आणि तेलामध्ये बसतील एवढे भजे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. तर बघा मी अगदी छोट्या छोट्या आकाराचे याचे भजे बनवून घेत आहे. तुम्ही यापासून छान असे गोल गोल वडेसुद्धा बनवून तळून घेऊ शकता. तर बघा मी छान छोटे छोटे असे भजे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे भजे छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे. एखाद मिनिट भजे तेलामध्ये छान असे सेट झाल्यानंतर चमच्याने त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भजे छान असे आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता भज्यांना रंग खूप छान आलेला आहे. भजे छान मस्त लालसर होईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मी मध्यम आचेवरती छान अशी तळून घेतलेली आहे. भज्याची पहिली बॅच जी आहे ती छान मस्त अशी तळून झालेली आहे. अगदी कुरकुरीत असे हे भजे बनवून तयार होतात. संपूर्ण तेल निथळेपर्यंत असे झाऱ्यामध्ये आपल्याला पकडून ठेवायचे आहे. त्यानंतरच एखाद्या प्लेटमध्ये भजे काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही भज्याचा इथं आवाजसुद्धा ऐकू शकता. किती छान मस्त कुरकुरीत हे भजे बनवून तयार झालेले आहेत. भजे बनवत असताना आपण अजिबात तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा भजे खूप छान मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात. चला तर आता राहिलेल्या सगळ्या पिठाचे भजे मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे. जर घरामध्ये लहान मुलं अजिबात मेथीची भाजी किंवा हिरव्या पालेभाज्या खात नसतील तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीचे हे पकोडे बनवून खायला देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातात आणि हे भजे एवढे चविष्ट बनवून तयार होतात की त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून हे भजे बनवलेले आहेत. चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भज्यांची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. भजे तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान मस्त हलके आणि खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.